बाजारभोगाव मतदारसंघात निर्णायक लढाई, एका मताची सल, हजारो मताची तयारी. जनसुराज शक्ती पक्ष मैदानात, कार्यकर्ते पेटले, विरोधक हादरले. कोतोली जिल्हा परिषद व बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघात राजकारण अक्षरशः तापले असून या लढाईला केवळ निवडणुकीचा नव्हे तर स्वाभिमान, निष्ठा आणि न्यायाचा रंग चढला आहे. एका मताने गमावलेला विजय आजही जनसुराज शक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात धगधगत असून हीच धग आता मतपेटी स्फोट घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. सामान्य कार्यकर्ता हेच आमचं बळ आहे. पद देऊन नाही तर विश्वास देऊन नेतृत्व घडवलं आहे. कोतोली हा जनसुराजचा बालेकिल्ला आहे आणि तो अधिक मजबूत करायची वेळ आली आहे, असा थेट इशारा आमदार विनय कोरे यांनी दिला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयाच्या रेषेपलीकडे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन त्यांनी केले. बाजारभाव गणात स्वर्गीय नितीन पाटील यांचा केवळ एका मताने झालेला पराभव हा अपघात नव्हता तर व्यवस्थेचा अन्याय होता, अशी भावना सभेतून व्यक्त झाली. हा पराभव नाही तर अजून न लढलेली लढाई आहे, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणावून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व धनंजय महाडिक युवा शक्ती यांनी दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे या लढतीला नवं बळ मिळाले आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता एकत्र येऊन प्रचारात उतरले असून विरोधकांची झोप उडाल्याचं चित्र आहे. यावेळी बोलताना राहुल पाटील म्हणाले, ही निवडणूक व्यक्तीची नाही तर विचारांची आहे. जनसुराजच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करतील. पाडपाणा गावचे माजी सरपंच संदीप पाटील यांनी भागातील समस्येवर बोट ठेवलं तर स्वर्गीय नितीन पाटील यांची कन्या उत्कर्षा पाटील हिने भावनिक भाषणातून वडिलांच्या कार्याची आठवण करून देत वडिलांचं स्वप्न अधूर राहू देऊ नका, या मतदारसंघात जनसुराजचं वर्चस्व पुन्हा सिद्ध करा असे आवाहन केलं. सभेत अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर मनात संताप दिसून आला. या सभेला जनसुराजच्या कळे उमेदवार शोभा वेलेकर, कोतोली जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीता पाटील, बाजारभाव गणाचे उमेदवार युवराज चौगले यांच्यासह इतर उमेदवार तसेच माजी जिल्हा सदस्य शंकर पाटील, शाहू काटकर, दामोदर गुरव, रंगराव चौगले, वैकुंठराव भोगावकर, युवराज बेलेकर, बाळासाहेब पाटील, रोहन गुरव, दत्ता शिंदे, अमोल कांबळे, सतीश पाटील, मंगेश कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जांभळी कासा न्यूजसाठी बाजारभोगावहून राम करले. जांभळी कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे.